आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वहिनी, आवाज स्वतःला नाही वहिनी, इतकी वर्षे दुःखाचे अश्रू होते, आज हे आनंद अश्रू आहेत. आज रडू दे मला, नको अडूस. आज भेटलीस, इतक्या वर्षात आम्हाला भेटावंसं नाही वाटलं. मला हा वेदला, सौरभला भेटावंसं नाही वाटलं. तुला वाटलं ना, खूप भेटावंसं वाटलं, पण इतकी वर्ष फक्त भटकत होती मी. काय करणार होते? बाबारावनी सगळ्यांच्या गळ्यात ताईत बांधून ठेवलंय, घराला यंत्र लावलंय. आता तुझ्या गळ्यात ताईत नाही म्हणून भेटू शकलो आपण. खूप भेटायची इच्छा होती तुला, पोरांना नाही भेटता आलं. तू फक्त हो म्हण. मी आता पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्यांना सगळं सांगतो. तुझे मारेकरी उजेड माथ्याने फिरतायत तर मला नाही आवडत आहे, राग येतो मला. फक्त हो म्हण वहिनी, फक्त हो म्हण. काय होणार आहे? अगं मी सांगेन ना त्यांना सगळं. मला सगळं माहिती आहे आणि आपल्याकडे पुरावा आहे. तुला इथे पुरल्याचा पुरावा आहे आपल्याकडे. मी सगळं सांगेन त्यांना वहिनी, तू हो म्हण फक्त. काही होणार नाहीये त्यांनी. बाबाराव त्या भिकाजी आणि सत्यवानला सांगून तुलाच अडकवेल आणि मला न्यायासाठी भीक मागायची नाही. योग्य संधी आणि योग्य वेळेची वाट बघते मी. आणि त्या दिवशी तर ना इतकी मज्जा आली ना, हे रोजचं झालंय. हे घे, आलो तुझं ऑफिस. थँक्यू सो मच डिअर. हा, करतो नंतर फोन. ऍक्च्युली ना मला तुझ्यासोबत लॉंग ड्राईव्हलाच जायचं होतं, पण काय करू, ऑफिसला पण जावं लागतं ना. अगं थँक्यू काय त्यात एवढं. तू बोलशील तेव्हा जाऊ आपण. आणि हो, एका चॉकलेट साठी एक दुसरं चॉकलेट गिफ्ट. आणि तुझं सरप्राईज गिफ्ट जे आहे ना, ते आपण लॉंग ड्राईव्हला गेल्यानंतर दे. इतक्या प्रेमाने दिलंय तर घ्यावंच लागेल ना मला. आणि लॉंग ड्राईव्हला नक्की जाऊ. हा चल. गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग. वेद, अरे तू काय करतोस यावेळेला इकडे? माहिती नाही. माहिती नाही म्हणजे? जेव्हा जेव्हा मला खूप असं रेस्टलेस वाटतं किंवा असे खूप विचार येत असतील ना डोक्यात, तेव्हा माझी पावलं आपसूक इकडे वळतात. खूप शांत आणि खूप सेफ वाटतं मला इकडे. असं आतून वाटतं की इकडे यावं. मॅग्नेटिक एनर्जी म्हणतो ना आपण, तसा खेचला जातो मी इकडे. तुला असं वाटणं स्वाभाविक आहे. का? कारण ज्या ठिकाणी आपली नाळ जोडलेली असते ना, त्या ठिकाणी न कळत माणूस आपोआप ओढला जातो. संकेत, एवढं अर्जंटली कशाला बोलवलंस? तुझ्या चेहऱ्याला मारलंय का कोणी? काय सांगू? अरे काय झालंय ते सांग ना. या गावात माझा परम मित्र, माझा शुभचिंतक कोण आहे अजून? वेद, त्याने काय केलं? श्रीमंत खोतांचा इगॉट झालाय मॅडम.
आता माझं तुझ्याबरोबर लग्न होणार आहे हे वेद खोतांना काही पचलेलं नाहीये. सुरुवातीला आमच्यात शाब्दिक चकमकी झाल्या, पण मी घाबरत नाही म्हटल्यावर वेद मारहाणीला उतरला. ही दादागिरी झाली. वेदला का नको त्या गोष्टीत नाक खुपसायचं असतं कळत नाही मला. खोतांची स्टाईलच आहे ती. अरे ही काय मोगलाई आहे का? तेच म्हणायला हवं. आता मोठ्या मुश्किलीने मी माझ्या लग्नासाठी आईला तयार करतोय. आता ती लग्नाला तयार होणार आहे का? सगळी मेहनत वाया जाणार. का वागतोय पण हा वेद? आपल्या लग्नाशी त्याचा काय संबंध? संबंध असल्याशिवाय काही घडणारच नाही नली. म्हणजे वेदच्या वागण्यावरनं बोलण्यावरनं हे स्पष्ट कळतंय की त्याला तुझं भलं व्हावं, तुझं आयुष्य मार्गी लागावं हे मान्यच नाहीये. पण वेद तर म्हणजे पण तुला अर्थ नाही यात. अगं सगळं स्वच्छ दिसतंय. काही झालं ना तरी वेद हा बाबाराव खोतांचा मुलगा आहे. गुंडगिरी अहंकार रक्तात आहे त्यांच्या. पण मी कोणाच्या अहंकाराला भीक घालत नाही. नाळ जोडली गेली म्हणजे म्हणजे असं नातं जे वरवर जरी दिसत नसलं तरी अंतर्मनाने जोडलेलं असतं. म्हणजे बघ, आता आपल्याला झाडांची पानं फळं फुलं दिसतात, पण आपल्याला झाडांची मुळं दिसतात नाही ना. पण नातं हे मुळांशी जोडलेलं असतं. काका मला कळत नाही तुला एक्झॅक्टली काय म्हणायचं. म्हणजे तुझी पावलं इकडे वळतात कारण तुझं नातं आहे या जमिनीशी. जमीन ही आपली आई असते आणि ती आईसारखीच माया करते आपल्यावर. खरंय. म्हणून कदाचित ना ह्या जागेत मला वेगळी वाईब जाणवते. असं वाटतं ना की हा नली, वेद मला अर्जंट भेटायचंय. ठीक आहे आलो. काका मला निघायला लागेल. सावकाश. काही गोष्टी खरंच अनाकलनीय असतात, अर्थच कळत नाही. आणि सध्या तेच बरं आहे. पण नाळ मात्र नक्की जोडली गेली. हा लाव तिथेच. बरोबर. उतर खाली. जा गाडीत बस. ये. हे नेमकं काय आहे म्हणजे मला समजलं नाही. हे म्हणजे या घरात पॉझिटिव्ह एनर्जी राहावी ना म्हणून. काय या घरातल्या व्यक्तीला सुख मिळावं, समाधान मिळावं, समृद्धी मिळावी यासाठी. अजून पण माझा या सगळ्यावर विश्वास नाहीये. अगं चांगल्या असतात अशा गोष्टी. असू देत. हे बघ, तुझा याच्यावर विश्वास नाही पण माझ्यावर विश्वास आहे ना. तुमच्यावर आहे हो, पण आता मी काय बोलणार. शेवटी घर तुमचं आहे ना. काय सायली, अजूनही तुझं माझं करतेस. नाही तसं नाही. बरं चला. नली, बरं झालं तुम्हाला बोलावून घेतलंस. मला खूप महत्वाचं बोलायचं. त्यासाठी मी तुझ्या घरी पण आलो होतो रात्री. पण माझं आधी ऐकून घे, मला काय बोलायचं. आधी माझं ऐकून घे. नली, मला एक स्वप्न पडतं. त्या स्वप्नात मला एक बाई दिसते आणि जेव्हा तुझ्या बाबतीत काहीतरी वाईट घडणार असतं ना तेव्हा ती बाई मला प्रत्यक्षात दिसते. आणि झालं तुझं. नली, तुला कळतंय का तुझं आणि त्या बाईचं काहीतरी कनेक्शन आहे. तुला माझी काळजी वाटते वेद. ऑब्व्हियसली. म्हणून त्या संकेतला मारलंस तू. हो. त्याला का मारलं हे जाणून घ्यायचंय का तुला? कारण तो तुझ्याबद्दल अत्यंत वाईट शब्दात बोलत होता. तो त्याच्या मित्रांना सांगत होता
की त्याला तुझ्याशी लग्न करण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये. तो तुझ्याशी खेळतोय नली. त्याची वाईट नजर आहे तुझ्यावर. सगळेच वाईट वाटतात का रे तुला? जर संकेतला माझी फसवणूकच करायची असती तर तुझा मार खाऊन तो मला का भेटला असता? हाच त्याचा डाव आहे. संकेत लबाड आहे. सगळे वाईट, सगळे लबाड. तूच एक शाणा ना फक्त. बरोबर बोलतोय संकेत. तुझी ना इच्छाच नाहीये माझं काही चांगलं व्हावं अशी. किती आणू द्या, शेवटी तू बाबाराव खोतांचा मुलगा आहेस ना. नली, कुठला विषय कुठे नेतेस तू? माझ्या वडिलांना मध्ये आणायचा काय संबंध? कारण त्यांनी माझ्या आईला खूप त्रास दिलाय आणि तू माझ्या राशीला लागलायस. घावड्यांच्या घरी जरा जरी काही चांगलं होत असेल ना तर ते खोतांना बघवतच नाही ना. नली, उगाच जुन्या गोष्टी उगाळू नकोस. माझ्या फॅमिलीला मध्ये आणायचं नाही. मग तू माझ्या आयुष्यात का लुडबुड करतोयस वेद? कारण तुझी फसवणूक होताना दिसतीये मला. माझं मी बघून घे. कोण आहेस मला सांगणारा? ठीक आहे. नाही म्हणजे साहजिक आहे. काय तुझ्या वाट्याला फक्त कडवट अनुभव आलेत ना, त्यामुळे तुझ्यात फक्त कडवटपणा भरलेला आहे. पण मी जे आज तुला सांगतोय ना ते तुला आज पटत नाही, पण एक दिवस नक्की पटेल. याची वृत्ती आणि याचा विचार वाईट आहेत म्हणून मी ह्याला मारलं. माझं काय पर्सनल ग्रज नाहीये ग त्याच्यासोबत. नली, तुझ्या इमोशनशी खेळतोय तो. त्याचे इंटेन्शन चांगले नाहीये. त्याची वाईट नजर आहे तुझ्यावर. माझ्या आयुष्याचा तू विचार करू नकोस वेद. काय चांगलं काय वाईट हे मला कळतं. आणि संकेत माझ्याशी लग्न करणार आहे. तो आईशी बोलणार आहे त्याच्या. तुला माझा आनंद बघवतच नाही का रे? तुला समाजसेवाच करायची आहे ना. गावात अजून खूप तरुण मुली आहेत, त्यांची समाजसेवा कर. हा, माझी मी समर्थ आहे माझ्या गोष्टी निस्तरायला. ग्रेट. विस्तार तुझं तू. संकेतनं घातलेल्या खोट्या बातांची भुरळ पडली तुला. हा काय आहे ना, याच्या मित्रांना विचार. तुझे सगळे गैरसमज दूर होतील. काय झालं? का हसताय? काही नाही. आधी या घराच्या भिंती भकास उदास वाटायच्या, पण स्त्रीचा आपुलकीचा हात घरावरून फिरला भिंती सुद्धा आपल्याकडे बघून हसायला लागतात. घराला घर पण आलंय बघ. खरंय तुमचं. इथे खूप प्रसन्न वाटतंय. एक विचारू? विचार ना. हे जे तुम्ही दरवाजावर लावलंय ते यंत्र? हा, म्हणजे माझी काही हरकत नाहीये, पण तुमचा या सगळ्यावर विश्वास आहे? काय सांगू तुला सायली. काही गोष्टी ना मन शांत राहावं, मनाला समाधान मिळावं, प्रसन्न वाटावं म्हणून करायच्या असतात. आणि रमीला अचानक गेल्यापासून अशा गोष्टींवर माझा विश्वास बसायला लागलाय. मला एकच वाटतं, तू सुरक्षित राहावीस, तुला या घरात समाधान मिळावं, त्यासाठी मी हे सगळं करतोय. तुला माहितीये, रमीला गेल्यापासून मी या घराकडे फिरकलो सुद्धा नाही. असं का? इथल्या कणाकणात तिच्या आठवणी आहेत ग. इथं आलं की मी अस्वस्थ होतो, एकटं वाटायला लागतं. एकटेपणाचं दुःख फार वाईट सायली.
एकटेपणासारखं त्रासदायक दुसरं काही नाही. खरंय तुमचं. पण जगण्याचे मार्ग शोधावेच लागतात ना. तुला सांगू, आजकाल पावलं आपसुक या घराकडे वळतात. असं का बरं? कारण तू इथे आहेस. तू हे घर आनंदानं उजळून टाकलंयस. हे घे. गजरा? प्रमिलाला खूप आवडायचा गजरा. रोज केसात माळायची. सगळं घर असं सुगंधानं दरवळून जायचं. ती म्हणायची, माणसानं फुलासारखं असावं, रोज आनंदानं फुलावं, निरपेक्ष निस्वार्थी भावनेनं समोरच्याला सुगंध द्यावा, जगण्याचा आनंद लुटावा. सगळं घर सुगंधानं दरवळून गेलं बघ. माणसानं जगण्याचे मार्ग आपणच शोधायचे असतात. तुमच्या सोन्याच्या हारापेक्षा ही गजऱ्याची भेट मला जास्त आवडली. वेद वाटेल तसं बोलतोय, तुझ्यावर गलिच्छ आरोप करतोय, तुझी माझ्यावर वाईट नजर आहे असंही बोलला आणि तू त्याला काहीच बोलत नाहीयेस. म्हणजे तुला हे नवीन असलं ना, पण आम्हाला वेदचा स्वभाव चांगलाच माहितीये. म्हटलं ना, ज्याची नजरच वाईट आहे त्याला चांगुलपणा काय दिसणार. हे तू बोलतोस? अरे सरड्यासारखे. वेद थांब. संकेत, तुझ्या मित्रांनाच बोल. काय खरंय आणि काय खोटं आहे ना ते सगळ्यांना कळू दे. हा, कळू दे की. हे काय इकडेच आहेत. हे विशू, सदा इकडे ये. नली, मला जेव्हा वेदने मारलं ना तेव्हा हे दोघे तिकडेच होते. तुम्ही दोघंही खरं बोलाल अशी अपेक्षा करते मी. हा, आम्ही का खोटं बोलू. वेदचं असं म्हणणं आहे की संकेत माझ्याबद्दल खूप वाईट बोलत होता आणि लग्नाच्या नावाखाली तो माझी फसवणूक करतो म्हणून वेदने संकेतला मारलं. हे खरं आहे का? हा, वेदने संकेतला मारले खरं आहे. वेद खोटी कारण सांगतोय. संकेत कोणाचीच फसवणूक करू शकत नाही. हा, तिकडशी लग्न करण्याचे डिसिजन घ्यायला डेअरिंग लागते आणि संकेतचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. धडधडीत खोटं बोलतायत हे. आता खोटं काय त्याच्यामध्ये. संकेत त्याच्या आईला समजवण्याचा खूप प्रयत्न करतोय, कारण लग्न करतं ना नलीशी. जरा जरा लाज बाळगा रे. तुला माहितीये, त्या दिवशी हा त्यांना रंगवून सांगत होता की कसं त्यानं तुला घोळात घेतलंय आणि हे हसून एन्जॉय करत होते. तो असंही म्हणाला की मी काय वेड आहे का तिकडीशी लग्न करायला. अजून काय म्हणाला सांगू. अत्यंत गलिच्छ शब्दात हा म्हणाला, आपण फक्त पोटभर जेवायचं, खरकटा आपल्या अंगाला लागू द्यायचा नाही. अर्थ कळतो त्याचा. हे खोटं आहे. संकेतसारखा सभ्य प्रामाणिक
बघितलं का नली? बघतेस ना, हे बघ हा असाच हाणामाऱ्या करतो. बनेले आहेत ग सगळे. जसा हा तसं याचे मित्र. उंदराला मांजर साक्षात. पास झालं वेद. तुझं काय चाललंय ना ते कळलंय मला. तुम्हा खोतांना ना मारामारी अरे रवी याच्याशिवाय काही दुसरं येतच नाही. संकेत बरोबर बोलतोय. तुला ना माझं चांगलं झालेलं बघायचंच नाहीये. तुला भूल पडली नाली. मग ती भ्रष्ट झाली तुझी. अंधळी झालीयस तू. एका क्षणात कळलं हा किती पाण्याचा आहे. त्याचं प्रेम आहे ना तुझ्यावर. लग्न करायचं ना तुझ्यासोबत. मग कशाला वेळ घालवताय? आज तू ऋषी आणि काकू जा याच्या घरी. भेटा ह्याच्या आईला. काय खरं ते कळेल ना. पण नाही, तू तसं करणार नाहीस. कारण तुला स्वतःला खात्री नाही. घाबरतीयस तू सत्याला सामोरं जायला.